नमस्कार. आलेले सर्व पेशंट व पेशंटच्या नातेवाईकांचं विनायक स्पाईन हॉस्पिटलमध्ये सहर्ष स्वागत आहे. पहा, आपण दरवेळेस नवीन नवीन व्हिडिओ बनवत असतो. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की प्रत्येकाच्या मनामध्ये, आता इथे जे बसलेले आहेत, ओपीडीला जे आलेले आहेत, प्रत्येकाच्या मनामध्ये भीती असते की आपल्याला डॉक्टर काय सांगणार आहेत. ऑपरेशन सांगणार आहेत का, गोळ्या औषधं लिहून देणार आहेत का, व्यायाम सांगणार आहेत. हे सगळे आमच्या मनामध्ये प्रश्न आहेत आणि भीती पण असते थोडीफार. तर ती भीती दूर करण्यासाठी आपण दरवेळेस किंवा जे काय मणक्याविषयी गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी आपण वेळोवेळी जे आपल्याकडे ॲडमिट असलेले पेशंट त्यांचं मनोगत घेत असतो. तर हे सगळे आपल्याकडे ॲडमिट पेशंट आहेत. कोणाचं 1 दिवसापूर्वी ऑपरेशन झाले, कोणाचं 2 दिवसापूर्वी झालेलं आहे, काही विदाऊट ऑपरेशननी बरे झालेले आहेत, काहींचं ऑपरेशन झाले. तर ते स्वतः सांगणार आहेत तुम्हाला की ते कुठल्या गावाचे आहेत. कारण का आपल्याकडे जे आहे ऑल महाराष्ट्रातले पेशंट आपल्याकडे येतात. कोणी बुलढाण्यावरनं आलेले, कोणी यवतमाळचे आहेत, कोणी विदर्भामध्ये किंवा इकडं कोल्हापूर, सांगली, सातारा, भरपूर ठिकाणचे पेशंट आलेले असतात. आणि वरती जे ॲडमिट आहेत म्हणजे हे सुद्धा लांबचेच आहेत, कोणी एका गावातले नाही आहेत. प्रत्येकाचं गाव वेगळं आहे, प्रत्येकाचं वय वेगळं आहे आणि प्रत्येकाचा त्रास वेगळा आहे. तर हे तुम्हाला जाणून घेत, कारण का इथे जे तुम्ही बसलेले आहात त्यांच्या त्रासानुसारच निगडीत आहे. तुमचा पण त्रास तसाच असणार आहे. तर तुम्हाला खूप छान माहिती मिळणार आहे. बोला ताई, तुमचं नाव सांगा, गाव सांगा. धोंडाबाई सकारी बर्वे. आम्ही पारनेर तालुक्यातून आलोय. गाव आमचं वासुंद आहे. पारनेर नगर, बरोबर ना? हा, नगर जिल्हा आहे, तालुका पारनेर आहे आणि गाव वासुंद आहे आमचं. किती दिवस झाले तुम्ही ऍडमिट आहे तिकडे? आज 5 दिवस झाले. 5 दिवस झाले. हा. कशासाठी ऍडमिट केले तुम्हाला? गुडघे, कंबर, मान, पाठ दुखत होती मग. बरं, मॅक्स ट्रीटमेंटसाठी तुम्हाला ऍडमिट केलेलं आहे. ठीक आहे. ताई, तुमचं नाव सांगा. सुमती गणपत झावरे. आम्ही पारनेर तालुका, नगर जिल्हा, टाकळे लोकेश्वर जवळ आमचं गाव आहे. मला म्हणजे कमरेच्या, मणक्याचा, गुडघ्यांचा त्रास होत होता. मला चालायला जमत नव्हतं. परंतु इथं आले डॉक्टर म्हणले बिन ऑपरेशनाचं तुला मी बरं करणार, तुला ऑपरेशनची गरज नाही. ते 5-7 दिवस थेरपी घ्या, तुम्ही ओके व्हाल. मी आज 5वा दिवस आहे. 7 दिवस थेरपी घेणार आहे इथं. ओके. सर्वांना नमस्कार आहे. इथे महाराष्ट्रातील एकमेव मणक्यांच्या हॉस्पिटलला आपलं स्वागत आहे. आज इंटरव्ह्यू घ्यायचं कारण वेगळं आहे. कारण आत्ता जे जेवढे पेशंट उभे आहेत तुम्ही बघतायत, हे स्वतः आपली माहिती देणार आहेत स्वतः की त्यांना किती फरक आहे, काय आहे. आणि काही पेशंटच्या ऑपरेशन कालच झालेलं आहे मणक्याचा. म्हणजे तुम्ही ज्या गावाकडून आलेले आहे तिथे फक्त एकच माहिती लोक देतात की मणक्याचं ऑपरेशन तर चालता पण येत नाही किंवा झोपून राहावं लागतो. पण हे पेशंट काहीतरी वेगळं म्हणणार आहे. आज त्यांचं पण ऐकलं पाहिजे. हे आमचे नातेवाईक नाही आहे की आम्ही उभं केलं त्यांना ड्रेस घालून मार्केटिंग करता. हे स्वतः खरं पेशंट आहेत आणि ते स्वतःचे ट्रीटमेंट बाबतीत आपल्याला माहिती देत असतील आणि मार्गदर्शन करतील. तर हे साहेबांचं ऑपरेशन एक 4-5 दिवसापूर्वी झालेलं आहे. 4 दिवस झालेलं आहेत. तुम्ही कुठले गाव सांगा? मनसर, आंबेगाव तालुका. आंबेगाव, मनसर. बरं, तुमचं साहेब? माझं नाव सुनील दुर्योधन ओहोळ. मी मोहोळ गावावरून आलो. येताना मी गाडीत झोपून आलो. काल ऑपरेशन झालं, आज मी व्यवस्थित आहे. साहेबांचं ऑपरेशन काल झालं, हा ठीक आहे. ऑपरेशनमध्ये काही विशेष नव्हतं. एक गादी सरकली होती आणि ऑपरेशन सक्सेस होणारच होतं. काल तर ते झोपूनच होते काल झोपूनच होतो. म्हणजे ऑपरेशन करायच्या आधी त्यांचं कंडिशन खूपच विकट होती 1 महिन्यापासून आणि अक्षरशः झोपल्यावरती पण रडत होते. म्हणजे असहनीय वेदना. म्हणजे जे एक सगळ्यात जास्त म्हणतो कॅन्सरचा पेन सगळ्यात व्हाईट पेन असतो. जेव्हा कॅन्सर चावतो आजूबाजूच्या अवयवांना, वाढतो चारी साईडला, ते असं म्हटलं जातो की ते सगळ्यात व्हाईट पेन आणि सगळ्यात घाणघाणा पेन असतो. त्याच्यापेक्षा जास्त वेदना या साहेबांना होत्या. मला झाले होते. म्हणजे घरचे पण सगळे टेन्शनमध्ये, त्यांची बायको, त्यांची मुलं सगळे गोड स्वभावाचे आहेत आणि सगळी टेन्शनमध्ये. 15 दिवसापासून तर म्हणजे त्यांना झोपच नाही कसली, आणि जेवण जात नाही. असं झोपून पण करमत नव्हता. एक बाजूला झोपत होतो मी. ते ऑपरेशन करून तुम्ही कालच ऑपरेशन केला. शेवटचा 5वा ऑपरेशन त्यांचा झाला. शेवटचा ऑपरेशन त्यांचा झाला आणि ऑपरेशन करून तुम्ही किती लवकर कव्हर झाले? 1 तासात कव्हर झालो मी. जर दोघे तुम्ही चालून दाखवा एक पात्र.
आता लोकांना कसं वाटणार आहे की तुम्ही बरे झाले, दोन्ही एकत्र चालून पुढे इथपर्यंत जाऊन परत या. चला. म्हणजे हे आम्ही चालून काय दाखवतो की ह्यांना बघायचे की पॅरालिस काय नाही आहे. ऑपरेशन करून जे तुम्हाला सांगितलं जातो की चालणार नाही किंवा पायाला धोका आहे, शिर तुटणार आहे, असं कधी होत नाही विनायक हॉस्पिटलमध्ये. ही देवाची कृपा आहे. तर आम्ही काय करत नाही, आमचा स्टाफ सगळं मिळून मी काम करतोय, पण शेवटी गणपती कृपेमुळे विनायक हॉस्पिटलला पेशंट बरा होत असतो नेहमी. आणि मी तर यांचा नातेवाईक नाही तसा, पण मी डोळ्याने पाहिलं का यांना संडासला नेलं तेव्हा ते खुर्चीतनं खाली पडले, उठत नव्हते. 3 माणसं बोलवली तरी हट्ट धरला त्यांनी. मला त्यांनी सांगितलं रात्री हा. बाथरूममध्ये पडले तर पडूनच राहिले, उठतच नव्हते. आम्ही म्हणलो हे माणूस झोपून देणार नाही, आणि रात्रभर बी ते असे हे करत होते. काल त्यांचं ऑपरेशन झालेलं पाहिलं, संध्याकाळी आता मी माझ्या डोळ्याने पाहिलं, माझ्याच वार्डात आहेत का पायी आले, आणि आज सकाळी पण असे चालत फिरत होते ते. तुम्हाला आनंद आहे का दोघांना? आनंद वाटला का? सर्व स्टाफचं और सगळ्या डॉक्टर लोकांचा मी आभारी मानतो. कारण डोळ्याने पाहिलं तुम्हाला जे वेदना होती ना ते काहीच नाही. यांना लय होती ना पाहिजे. ह्यांना तर जे वेदना होती तर ते त्याचा स्वरूपच वेगळा होता. साहेबांचा साहेब सांगा कुठले तुम्ही काय? मी विजय मुरलीधर सातव, मुक्काम पोस्ट करंजावणे, तालुका शिरूर, सध्या आळंदी चरोलीमध्ये. त्यांचं पण ऑपरेशन इतक्यात झालेलं आहे कमरेच्या मणक्याचा. माझं 21 तारखेला ऑपरेशन झालं. मला चालण्याचा त्रास होताच. 100 मीटर जरी चालायचं म्हटलं तरी माझे पाय लटपटत होते, आणि उभं राहायचं म्हटलं तर 5 मिनटापेक्षा जास्त उभं होतं. आज मी तुमच्यासमोर अर्धा तास झाला आम्हाला या ठिकाणी उभं केलेलं आहे. मी कंटिन्यू उभा आहे. जर उभं राहिलं तरी पायाला मुंग्या यायच्या, हात थरथरायचे, पाय थरथरायचे. पण आज ऑपरेशन झाल्यानंतर मी पूर्णपणे ओके आहे. आणि चालताना मी जवळजवळ 10-15 राऊंड मारतो. वरचे पूर्ण फुल वरचे फुल मोठे राहून तुम्ही ज्या फिरायला वेदना होत होत्या, मला मुंग्या ज्या येत होत्या त्या आतापर्यंत आल्या नाहीत. पायाचा काय प्रश्न नाही, म्हणजे व्यवस्थित आहे. आता हे सर्व पेशंट्स आपले मार्गदर्शनासाठी उभे आहेत. म्हणजे हे कष्ट घेऊन वरून खाली आलेले आहेत आणि आपल्यासाठी म्हणजे तुम्ही काय त्यांना प्रश्न विचारू शकता, काय हरकत नाही आहे. ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतील आणि ते सगळे गोड स्वभावाचे आहेत म्हणून तुम्हाला मार्गदर्शनासाठी आलेले आहेत. साहेबांचा कालच झालं ऑपरेशन? कालच ऑपरेशन झालं आहे. नमस्कार माता भगिनी आणि बंधूंनो आणि डॉक्टर साहेब आणि त्यांचा स्टाफ. मला 2 वर्ष या ठिकाणी या मणक्याचा त्रास होत होता. जरा चाललं की या ठिकाणी चालवत नव्हतं, पाय उचलत नव्हता, बसत होतो, परत चालत होतो. भयंकर या ठिकाणी दवाखाने पाहिले, मी आयुर्वेदिक पाहिले, मी रिजाला गेलो, सातारला गेलो, पण अजिबात फरक, तेवढ्यापुरता फरक पडला. आणि यांची एकदा आमच्या शेजारी डॉक्टर आहेत जमदाडे म्हणून, तिथं गेलो तर पेपर सापडला सकाळ. त्या सकाळमध्ये सविस्तर त्यांनी माहिती दिली. म्हणून आमच्या मुलाला म्हणलं यार विजू जाऊया. आलो येतं, आमचा नातूही डॉक्टर तुमची मुलाखत झाली. तर आल्यानंतर सगळी चौकशी केली. डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला ऑपरेशनची जरूर असेल तर आम्ही ऑपरेशन करणार, जरूर असेल थेरपीद्वारे तुमच्या या ठिकाणी निदान म्हणजे चांगलं होईल. आणि मित्रांनो हे लक्षात घ्या, उतरत्या वयामध्ये आपणाला या ठिकाणी शेवटपर्यंत चांगल्या रीतीने जगता यावं. जन्म म्हटल्यानंतर मृत्यू होतोच, परंतु अवेळी मृत्यू होणं फार धक्कादायक, त्याच्या कुटुंबाला, समाजाला धक्कादायक आहे. म्हणून याच्यासाठी वाचण्यासाठी एक लक्षात घ्या, योग्य निदान, योग्य उपचार ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी जावा. आम्ही आलो या ठिकाणी डॉक्टर सांगितलं, आम्हाला समाधान वाटलं. आणि समाधान वाटल्यानंतर आम्ही निर्णय घेतला, ॲडमिट झालो. आणि कालच माझं ऑपरेशन झाले. मी चालायला लागलो, असा उभा राहत नव्हतो. मी पाय लटलट कापत होते, पाय बधीर, चप्पल निष्ठत होते. परंतु त्यांच्या कृपेने मला आता बरं वाटायला लागले. डॉक्टर साहेब, महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये तुमची या ठिकाणी ख्याती व्हावी आणि या सर्वसामान्यांची या ठिकाणी तुम्ही सेवा करत आहात. लाखो लोकांची तुमच्याकडून सेवा झालेली आहे. अशी ज्याकडे सेवा घडो हीच प्रार्थना करतो आणि तुम्हाला सदिश देतो. मणक्यांच्या बाबतीत जे लोकांना गैरसमज आहेत त्यासाठी हे लोक आलेले खाली, कारण त्यांना पण कोणीतरी भीती घातली होती की ऑपरेशन करू नये, की बरे नाही होणार. आपल्याकडे निम्म पेशंट जे ॲडमिट असतात ते विना ऑपरेशनवाले असतात आणि निम्म पेशंट ऑपरेशनवाले असतात रोबोटद्वारे. तर सांगायचे की प्रत्येकाला ऑपरेशन लागतो मणक्याचं, तसं नाही आहे. तुमचा MRI आणि एक्सरे सुचवतो की तुम्हाला ऑपरेशन लागणार किंवा नाही लागणार, पण लागला तर 1 तास लागतो फक्त बरा व्हायला. संध्याकाळी तुम्ही पेशंट नाही आहे, तुम्ही कितीही चालायचे, कितीही रनिंग करायचे, गाडी चालवायचे,
परवा दिवशी 4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, हे ताईंचा इंटरव्ह्यू झाला होता. काय इकडे या. ह्यांनी ऑपरेशन करून 10व्या मिनिटात ऑपरेशन थिएटरचे खाली आलेत मार्गदर्शनला. त्या दिवशी ओपीडी पण होती. त्यांनी सर्वांना मार्गदर्शनही केलं आणि त्याच्यानंतर चालत किचनमध्ये गेले, एवढं चहा केला मुलांसाठी आणि त्याला चहा पाजला. 20व्या मिनिटात चहा तयार झाला होता ऑपरेशनाच्या. खरं की नाही खरं? चालून दाखवा. हे पेशंटच नाही आहे काय, किती पण चाला, नियम आहे कितीही चाला, काहीही करा. हे पेशंट नाही आहे. जे पेशंट 20व्या मिनिटात किचनमध्ये जाऊन काम करू शकतं त्याला कसं म्हणायचं की ऑपरेशन मोठं आहे किंवा घाबरण्यासारखं आहे? हे जे गैरसमज आहे महाराष्ट्रात किंवा भारतात, हे कमी व्हावे ह्यासाठी हे मीटिंग करत असतो मी. इथे उभं राहण्याचं कारण एकमेव आहे की भीती कमी व्हावी लोकांची. हे भीती जे कमी होत नाही त्याच्यामुळे खूप कुटुंब झोपून गेलेले आहेत. गावामध्ये सांगितलं होणार नाही, मणक्याचं करू नये, लोक झोपून गेलेले आहेत. काय गावाकडच्या डॉक्टरनी भीती घातली की होणार नाही, मणक्याचं ऑपरेशन होतच नाही कुठे, त्यामुळे झोपून गेलेले आहेत. तर हे खोटं बोलत नाही ना, हे सडक असं सांगतात ना पॅरालिस होतं ऑपरेशन नंतर. आता ह्यांचं तर पॅरालिस झालंच नाही आहे. साहेबांचं ते बघा काय किती छान बोलले. साहेब आता तुम्ही दोघे चालून दाखवा. इकडे या. तुम्ही दोघे कारण मिळून चालून दाखवा, वेळ वाचेल ना. मी सिंगल चालवत नाही कारण थोडंसं लवकर होऊन जाईल, ओपीडी पण भरपूर आहे. चला परत या. या साहेब या. बिंदास चाला, हात हालून जोरात चाला. काय होतंय की माझी जबाबदारी राहील. वा वा, व्हेरी नाईस. वॉशी पण आले चालवायला दाखवायला. चला गान छान, व्हेरी नाईस. आता ह्यांचा पण त्रास खूप जास्त होता. आता हे सांगायचं मावशींचा, ह्यांचा एक नातेवाईक आता डिस्चार्ज झाले 2 दिवसापूर्वी. त्यांचं पण हे दोन्ही सोबत आले होते. त्यांचं लवकर ऑपरेशन झालं 1 दिवस 2 दिवस आधी. ते घरी गेले काल आणि मावशी आत्ता आज उद्या जाणार डिस्चार्ज. त्यांचं पण 4-5 दिवसापूर्वी ऑपरेशन झालेलं आहे. पूर्ण मणका वाकडा होता, पूर्ण वाकडा असा तिरपाय मणका त्यांचा असा होता आणि 4 ठिकाणी गादी सरकेन आणि शिरदाबमुळे पूर्ण पाया बंद, चालतच नव्हती. ऑपरेशन करून किती भारी वाटला? बोला, मोठ्याने बोला. चांगलं वाटलं मला. ऑपरेशन करून 1 तासात ऑपरेशन करून मी चालायला लागली. आणि गाव आता सांगा. कुठले गाव? गाव साताराचे. हां. आणि आता मला अजिबात दुखत नाही असं खोब्यात. तर सगळी भीती निघाली का? भीती हा, गायब झाली सगळी का? भीती निघाली. ज्यांचे एक काका आले होते ना, त्यांचे नातेवाईक, त्यांनी हट्ट धरला होता कारण त्यांनी 4-5 पेशंट आपले बघितले होते. ते गॅरंटी देतात डॉक्टर, म्हणून ते इथेच आले होते. त्यांच्यात थोडासा हार्टचा प्रॉब्लेम होतं, पण त्याचे तरीसुद्धा काही त्रास झाला नाही. ऑपरेशन करून तासाभरात म्हणजे सगळ्यात लवकर फिरायला लागले आणि सगळ्यात लवकर घरी पण गेलेत. काल डिस्चार्ज पण झालेत ते आणि आता हे पण डिस्चार्ज जाणार आहेत. त्यांचे नातेवाईक सोबत आले होते. बोला. जनाबाई, खरात मला चालायला येत नव्हतं खूप. 5 मिनिटं मी चालायची. 5 गाव मिनिटं कुठला? गाव पंढरपूर. पंढरपूरचे आहेत म्हणजे पूर्ण महाराष्ट्र इतके तुम्हाला दिसणार. पंढरपूर गुरुस्थळ. देवस्थानचे आहे. तुम्ही कसं काय बरे होणार नव्हते? तुम्ही तर बरे होणारच होते ना. म्हणजे इतकं पंढरपूरवरून आले तर बरे होणारच होते ना. कसं ऑपरेशन आता सगळं माहिती आहे. आता कोणाचा उजवा पाय दुखतोय, कोणाचा डावा पाय दुखतोय, कोणाचे दोन्ही पाय दुखतात, कोणाला मुंग्या आहे, कोणाला बधी पडणार. डिटेलमध्ये मी जात नाही. ज्यांना जास्त पाहिजे 4,500-5 हजार व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावरती तुम्ही स्वतःच्या मोबाईलवर उघडून चेक करू शकता. 5-1 हजार आपले व्हिडिओ आहेत आता, तर तुम्ही चेक करू शकता. 4.5 तर मराठीच आहे, 4.5 तर मराठीच आहे, तर तुम्ही पाहू शकता. मी चालायला बरं वाटतंय का? बरं वाटते. ऑपरेशन तर किती लवकर चाललेत तुम्ही? लगेचच ऑपरेशन करून आणलं की लगेच चालवलं मला. तरी किती लवकर? लगेचच 5-10 मिनिटात 5 मिनिटात न होत त्याच्यावर बेडवरनं उतरवलं की चालवलंच. ऑपरेशन करून बाहेर काढलं, 2 फेऱ्या मारायला लावल्या बीपी मला. चेक केला, लगेच चालायला लागली. आणि चालल्यानंतर त्यांना माहित पडलं की आता पायवाया सगळे बोरे झालेले आहेत, काही त्रास नाहीये. तुम्ही दोघे आता चालून दाखवा एकत्र. लोकांना विश्वास कसा पटणार की तुम्ही चालतात की नाही? काय माहिती, कसं माहित पडणार आहे की तुम्ही बरे झालेले आहेत? हे आपले सारखे चालू शकता, आपल्यापेक्षाही फास्ट चालू शकता. जरा फास्ट चालू दाखवा. म्हणजे दाखवायचं कारण काय आहे की ह्यांना काही त्रासच नाही आहे, पेशंटच नाही आता. हे घरी जाऊन स्वयंपाक करून देतील, घरच्यांना मदत करून देतील, हे सांगायचंय. तर एक तर हे लोकांना डोक्यात बरं होत नाही आणि हे म्हणतात बरं झालं 100%. तर काहीतरी जे गैरसमज आहे 100%ची गैरसमज आहे ना. बोला, कसं वाटतंय? मी सुमन दत्तात्रय जाधव, राहणार मोहोळ, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. इथून आलेले आहे. मला 3 वर्षाचा त्रास होत होता. एका पायाने अजिबात उभं राहत नव्हते, म्हणजे 1 मिनिट सुद्धा मी उभं राहू शकत नव्हते. आता अर्धा-पाऊण तास झाले मी तर उभा आहे. कालच ऑपरेशन केलंय माझं काल ऑपरेशन केलं. आतून इथं आयसीयूमध्ये आणले की लगेच 2 राऊंड मारायला लावले मला. आणि सर्वात महत्त्वाचा नियम आहे 5 किलोमीटर सलग चालून पहा. पायऱ्या उतरायचे,
गाडीवर फिरायचे, बाहेर किचनमध्ये जाऊन काम करायचे, त्याशिवाय डिस्चार्ज दिला जाणार नाही. हे नियमच आहे. सगळी खात्री करून कुटुंबाला आधार द्यायचे, ह्या पद्धतीने तुम्ही डिस्चार्ज घ्या. तुम्ही झोपून राहायचे नाही, विश्रांती घ्यायची घरी गरज नाही. साध्या अपेंडिक्स हरण्याला लोक महिने महिने विश्रांती सांगतात. इथे मणक्याच्या ऑपरेशनला जिथे चालायची शीर मोकळी केलेली आहे, चालायला परवानगी 100% किती पण चालायचे. मावशींचं तर तुम्ही ऐकलेलं आहे की त्यांचं आणि त्यांचे एक नातेवाईक ॲडमिट आहेत. हां मावशी, ह्यांचं आता विना ऑपरेशनसाठी थोडं आणण्याचं दाखवायचं कारण काय होतं की फक्त ऑपरेशन नाही करत विनायक हॉस्पिटल, विना ऑपरेशनसाठी रोबोटिक उपचार चालू आहे जेणेकरून पेशंट बरा होत आहे. तर हे दोघांची ट्रीटमेंट, आणि हे आमचे जुने पेशंट आहेत, तर त्यांना माहिती आहे सर्व पेशंटची ट्रीटमेंटचं सगळं माहिती आहे. तर हे विना ऑपरेशननी पण मणकेचा आजार बरा होत आहे आपल्याकडे, हे सांगायचं. तर हे जे पेशंट जे आहेत, हा काका बोला, नमस्कार, बोला, बरे आहेत का? बोलायचे, बोला 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 बोला. नाव सांगा, गाव सांगा. इथे जवळ ठेवा, माईक आहे, माईकच आहे. तात्रे मारुती गोडसे आहे, राहणारी होती चालवा मोहोळ. मोहोळ, तुम्ही मोहोळचे आहेत. ओके ओके ओके. सरळ सरळ माहिती पडलं. तुम्ही फक्त चालून दाखवा, तुम्ही फक्त चालून दाखवा बिनधास्त. आता ह्यांना सर्वांना इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की ह्या वर्षी वारी करायची. हे सर्वांना इन्स्ट्रक्शन्स आहे, ह्या शर्तवर ॲडमिट केलेलं आहे की ह्या वर्षी वारी जावं लागणार आहे दर्शनाला. कारण त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की शीर किती मोकळी झाली नाही, किती भारी झाल्या तुमचा मणका. वारी करू शकता. आपल्या पेशंटनी नर्मदा परिक्रमा सुद्धा केलेली आहे 3700 किलोमीटरची ऑपरेशनच्या नंतर, आणि त्याचं पण इथे टी व्हीवर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळू शकेल, कारण दररोज नवीन व्हिडिओ असतात. नंतर तुम्हाला मोबाईलवर तुमचे दिसणार. 3700 किलोमीटर जंगलात, अक्षरशः अवघड. 3000 वारी म्हणजे खूप सिम्पल आहे त्याच्यासोबत. आणि आता हे सर्व तुम्हाला जे दाखवत आहेत, काय तरुण आहे, काय वयस्कर आहे, काय आहे, मध्यमवर्गीय वयाचे आहेत, सांगायचे हे कोणी पेशंट नाही आहे. यांना पेशंट समजूच नाही, कोणी पेशंट नाही. तुम्हाला पण बोलायचं. मला वाटतं ओपीडी मी करतो, नंतर पेशंट येत राहणार आहे आणि इथे हे व्हिडिओ मोठा होत जाणार आहे. आणि जेवढा जास्त मोठा झाला व्हिडिओ, तर लोक यूट्यूबवर बघत नाही, कारण त्यांना इथं लक्ष राहत नाही, एवढं राहत नाही. आता ताईंचं मी पेशंट दाखवत नाही, तुम्हाला माहिती आहे किती आज नवीन आणले पेशंट. तुमचं पेशंट जर बोललो तर सगळ्यात अवघड केस केली आहे. परवा दिवशी ह्यांचा इंटरव्ह्यू झाला, त्यांचा पेशंट असा वाकला होता पूर्ण असं. या 2 मिनिट शब्द बोला, कारण आज आज लोक नवीन आहे. या बोला, आता इकडे. त्यांच्या पप्पांचं झालं ना, वडिलांचं झालं ना, बोला बोला. हे सगळं नवीन आहे लोक. परवा वेगळे होते सगळे, आता नवीनच आहे. तुम्ही परत बोलू शकतात. माझे वडील आहेत ना, पूर्ण असे वाकले होते. 417 टाके आहेत त्यांना, 26 स्क्रू आहेत आणि 2 रॉड आहेत. पण आता काहीच घाबरायचं कारण नाहीत, कारण की त्यांचं ते सगळं व्यवस्थित चालतात, फिरतात, टॉयलेट बाथरूमला सगळं त्यांचं ते करतात. आणि ऑपरेशन कधी झालंय? 9 जानेवारीला, 1 महिन्यापूर्वी, 40 दिवसापूर्वी ऑपरेशन केलं आहे. पण ऑपरेशनच्या आधी असे होते. हो, पूर्ण मणका फुल उघडला वरपासून खालपर्यंत. झाले 15 तास लागले ऑपरेशनला, पण सबंध मणका सरळ झाला. आणि आत्ता आधी किती, आता जेव्हा पेशंट असा असतो तर सरळ झोपताना किती उशी घेणार आणि आत्ता उशी किती घेतो त्याच्यावर ध्यानात येतो की किती कव्हर झालेले आहेत. ऑपरेशनाचे आधी किती उशी घ्यायची आणि आत्ता किती उशी घेतात? 4 ते 5 उशी घेऊन ते झोपायचे. म्हणजे झोपत नव्हते, आपण जशी पाठ लावून टेकतो ना बेडला वगैरे, तसे झोपून बसून झोपायचे ते. आणि आता एका उशीवरती झोपतात, पूर्ण सरळ होऊन झोपतात. म्हणजे कारण हे लावल्याशिवाय, उशी लावल्याशिवाय ते, झोपता कारण येत असं होतं ना, हवेत होती मान, पूर्ण डोका बाण पूर्ण हवेत होती, तर ते पूर्ण कुबड झाला होता, पूर्ण बागजाया झाला होता. आणि पूर्ण मणकेला वातानी चावलं होतं, खाल्ला होता. तर ते सडं मणके, एक मणके ब्रेक करावं लागले, तोडा लागले, सडे सांधे तोडा लागले, खूप वेळ गेली. आणि त्याला वेगळी दिशा दिली सरळ करण्यासाठी, सरळ केलं. तर आता काल परवा ते इथे उभे होते आणि आज ते आलेले आहेत ताई, कारण ते नवीन पेशंट घेऊन आले, म्हणून आलेत. तर वडील तर चांगले चालत फिरत आहेत. परवा दिवशी त्यांचे सगळे टाके वाके सगळे व्यवस्थित निघाले आणि सक्सेस झालं. अंघोळीला सांगितलं, मस्त, म्हणजे सगळं क्लिअर झालेलं आहे आणि कुटुंब पूर्ण खुश आहेत. हो की नाही? हो आहे ना. चलो, ओके, नमस्कार. ओपीडी चालू करूया आपण. हां, ओके 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 ओके, थांबा, आभार. चल, थँक्यू. चला, थँक्यू सर, थँक्यू. खूप आनंदी आहे तुम्ही तर. काल तुमची परिस्थिती वेगळीच होती. काय होतं म्हणजे